हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो हे जे दिसत आहे याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल आज आपण कोणत्या प्रोजेक्टचं काम पाहणार आहोत. आणि हे जे काम झालेलं आहे आणि या ठिकाणी हा जो शेप आहे बांगडीचा तो खूप मोठा दिसत आहे. त्याच्यात आतील साईजची बांगडी या ठिकाणी घेतलेली आहे या पॉइंटला. आणि हे जे आहे हे उचवायचं आहे. ही बांगडी वापरायची नाहीये, कारण या ठिकाणी हा जो शेप आहे तो छोटा आहे आणि ही साईज राईट आहे. त्याच्यामुळे ही जी बांगडी आहे ती उसवलेली आहे या भागात. पुढे जोपर्यंत ह्या या बांगडीचा शेप येत नाही व्यवस्थित प्रमाणात तोपर्यंत आपल्याला टाके कमी करायचे आहेत राऊंडमध्ये, इथून पुढे काम करत जाताना. आणि हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हाईप करा, जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. स्टार्ट करूयात कामाला. स्टार्टिंगला आपला हा भाग 3 आहे. भाग 3 मध्ये आपलं काम आलेलं आहे. आणि शेप पहा तर टाके कमी करायचे आहे, जास्तीचे टाके कमी करायचे नाहीयेत. पहा फ्रेंड, या पॉइंटला बांगडी जी बदलली आहे त्याचं जे माप आहे ते 1.25 इंच आहे. आणि हे जे माप आहे हे 2.25 इंच माप आहे. हे म्हणजे अर्धा इंचानी आपला हा शेप कमी झालेला आहे. पुढे हळूहळू शेप टाके कमी करत जायचं आहे. बांगडीच्या योग्य शेप पर्यंत काम घ्यायचं आहे आपल्याला. हा जो बांगडीचा शेप आहे या शेप पर्यंत टाके कमी करत राहायचं आहे. या पॉइंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात टाकलेली आहे आणि या पॉइंटला एक टाका कमी झालेला आहे. टाके हळूहळू कमी करत जायचं आहे, जास्तीचे टाके कमी करायचे नाहीयेत. पॉइंट टू पॉइंट टाके कमी करत राहायचं आहे. या पॉइंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात टाकलेली आहे आणि या पॉइंटला एक टाका कमी झालेला आहे. बॅकलिक मध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. पूर्ण काम बॅकलिक मध्ये आहे. या पॉइंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात टाकलेले आहे आणि या पॉइंटला एक टाका कमी झालेला आहे. इथून पुढे काम करत जाताना आपल्याला राऊंड मध्ये जास्तीत जास्त टाके कमी करण्याची गरज पडणार आहे. ज्या पॉइंटला पडेल त्या पॉइंटला टाके कमी करायचे आहे, जास्तीचे टाके कमी करायचे नाही. हळूहळू शेप टाके कमी करत जायचं आहे. या पॉइंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात टाकलेली आहे आणि या पॉइंटला एक टाका कमी केलेला आहे. हा जो शेप आहे तो व्यवस्थित प्रमाणात झाल्यानंतर पुढचं काम करायचं आहे. या पॉइंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात टाकलेली आहे आणि या पॉइंटला पुढचा एक टाका कमी केलेला आहे. शेप पाहता टाके कमी करण्याचं काम जे आहे ते ठरवलेलं आहे. पूर्ण काम बॅकलिक मध्ये आहे. मुका खांब वापरलेला आहे. बॅकलिक मध्ये सिंगल क्रोशा मुका खांब या ठिकाणी वापरलेला आहे. पहा फ्रेंड, या पॉइंटला बांगडीच्या योग्य शेप पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि ही जी बांगडी आहे ती ऍड करत जायचं आहे. या पॉइंटला गरज पडली तर टाके वाढवायचे आहेत, नाही तर नाही.
व्यवस्थित लावूनच पुढचं काम करायचं आहे. व्यवस्थित प्रमाणात आपला शेप झालेला आहे कमी. या पॉइंटला दोन्ही लुकमध्ये सुई टाकलेली आहे. बॅक फ्रंट दोन्ही लुक सीवर घेऊन ही जी बांगडी आहे ती अडकवून घेतलेली आहे आणि सिंगल क्रोशा मुका खांब. इथून पुढे काम करत जाताना पुढचा लूक गरज पडली तरच टाके वाढवायचे आहेत, नाही तर नाही. पुढचा लूक ज्या पॉइंटला गरज पडेल त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत शेप मध्ये. पुढचा लूक पुढचा लूक सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. बांगडीचा योग्य शेप पर्यंत आपलं काम आलेलं आहे. आतापर्यंत राऊंड मध्ये एकही टाका वाढवण्याची गरज पडलेली नाहीये. ज्या पॉइंटला पडेल त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत. या राऊंड मध्ये गरज पडली तरच टाके वाढवायचे आहेत, नाहीतर नाही. ही बांगडी ऍड करून घेऊयात, आपण कंप्लीट करून घेऊयात हे जे काम आहे ते. आणि ज्या पॉइंटला गरज पडेल त्या पॉइंटला टाके वाढवूयात. आता आपण हे जे काम टाळत आहे ते कंप्लीट करून घेऊयात. पहा, बांगडीचा पॉइंट जो आहे तो कंप्लीट करून घेतलेला आहे आणि या राऊंड मध्ये एकही टाका वाढवण्याची गरज पडलेली नाहीये. आणि व्यवस्थित प्रमाणात आपलं काम जे आहे ते झालेलं आहे या पॉइंटला. आणि पुढे आपल्याला मार्करची गरज पडणार आहे इथून पुढे काम करत जाताना. तसं आपण या पॉइंट मध्ये काम केलं तसंच काम इथून पुढे करायचं आहे. आता या पॉइंटला बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरायचा आहे. या राऊंड मध्ये एक टाका वाढवूयात. स्टार्ट आहे, राऊंडची सुरुवात आहे आणि या पॉइंटला एक टाका वाढवलेला आहे. आणि या पॉइंटला मार्कर लावणं गरजेचं आहे. मार्कर लावूनच पुढचं काम करायचं आहे. पुढे मार्करचा हा जो पॉइंट आहे समोरचा, या पॉइंटलाही मार्कर लावायचे आहे आणि 3 राऊंड या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत. आणि पुढचे जे 3 राऊंड आहेत ते या मार्करचे जे समोर हे जे पॉइंट 2 आहेत त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत. जसं आपण या साइड मध्ये काम केलं तसंच काम या पॉइंटलाही ठेवायचं आहे. आणि प्रत्येक राऊंडला मार्कर लावण्याचं गरजेचं आहे. मार्कर लावूनच आपल्याला पुढचं काम करायचं आहे. इथून पुढे काम करत जाताना बॅकलुक मध्ये काम करायचं आहे. मुका खांब वापरलेला आहे, सिंगल क्रोशा. आणि जास्तीचे टाके आपल्याला वाढवायचे नाहीयेत राऊंड मध्ये. हळूहळू शेप पार्ट टाके वाढवत जायचं आहे. आणि जोपर्यंत ही जी रिंग आहे या रिंगचा योग्य शेप येत नाही तोपर्यंत आपल्याला हे टाके राऊंड मध्ये वाढवत जायचे आहेत. आणि प्रत्येक राऊंड मध्ये फक्त 2च टाके वाढवायचे आहेत, जास्तीचे टाके वाढवायचे नाहीयेत. हळूहळू शेप पार्ट टाके वाढवण्याचं काम जे आहे ते ठरवायचं आहे. आता आपण हे जे काम स्टार्ट केलेलं आहे बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा मुका खांब या पॉइंट पर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात. आणि या पॉइंटला आपल्याला एक टाका वाढवायचा आहे. असेच राऊंड मध्ये टाके वाढवत, पॉइंट टू पॉइंट टाके वाढवत पुढचा शेप घडवायचा आहे. इथून पुढचा जो शेप आहे तो घडवायचा आहे. आणि हा जो शेड आपण स्टार्ट केलेला आहे तो आणखीन पुढे
1 2 3 4 5 6 7 राऊंड आहेत आणि इथून पुढे 7 राऊंडच ठेवायचे आहेत या सेडचे, या पॉइंट पासून पुढे. आपला फर्स्ट राऊंड स्टार्ट आहे आणि या 7 राऊंड मध्ये पॉइंट टू पॉइंट टाके वाढवायचे आहे. जास्तीचे टाके आपल्याला ठेवायचे नाहीयेत. हळूहळू शेप्पा टाके वाढवण्याचं काम जे आहे ते ठरवायचं आहे. या पॉइंट पर्यंत काम आलेलं आहे मार्करच्या आणि या पॉइंटला एक टाका वाढवण्याची गरज आपल्याला आहे. बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे आणि मार्कर या पॉइंटला लावणं गरजेचं आहे, कारण पॉइंट लक्षात येण्यासाठी हे लावणं गरजेचं आहे. पुढचा लूक. आता हे जे राऊंड आपण स्टार्ट केलेले आहेत, आपला फर्स्ट राऊंड आहे. आणखीन दोन राऊंड या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत. त्या पॉइंट पर्यंत हे काम आपण कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचे जे काम आहे ते त्या पॉइंटला गेल्यानंतर पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉइंटला आपला सेकंड राऊंड स्टार्ट आहे आणि या पॉइंटला एक टाका वाढवलेला आहे आणि थर्ड राऊंड आपला या ठिकाणी घ्यायचा नाहीये, कारण थर्ड राऊंडला आपल्याला या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत. जसा शेप वाढेल त्या प्रमाणातच टाके वाढवण्याचे पॉइंट जे आहेत ते ठरवायचे आहेत. या पॉइंटला एक टाका वाढवायचा आहे. बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब आणि मार्कर लावायचा आहे. प्रत्येक वेळेला मार्करचा वापर करायचा आहे. जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत मार्करचा वापर आपल्याला करायचा आहे. पुढे हे जे 2 पॉइंट आहेत मार्करचे, हा जो मध्य आहे, या पॉइंटला आणि या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत या राऊंड मध्ये, कारण शेप पाहतच टाके वाढवण्याचं जे काम आहे ते ठरवलेलं आहे. बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे आणि हळूहळू शेप पाहतच टाके वाढवत जायचं आहे. आपले बांगडी अडकवल्यानंतरचा हा 2 राऊंड कंप्लीट आहेत या पॉइंटला आणि तिसरा राऊंड स्टार्ट झालेला आहे. तिसरा जो राऊंड आहे तो या पॉइंटला एक टाका वाढवायचा आहे. बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब. मार्करचा मध्य या ठिकाणी निघालेला आहे आणि या पॉइंटला आपल्याला टाका वाढवायचा नाही, या पॉइंटला वाढवायचा आहे. पुढे शेप पाहत टाके वाढवण्याचं काम जे आहे ते ठरवलेलं आहे. पुढचे 2 राऊंड आपण असं 2 नाही, आणखीन एक राऊंड असं काम करून घेऊयात आणि याच पॉइंटला टाके वाढवायचे आहेत. मार्करचे जे मध्यचे जे पॉइंट आहे त्याच पॉइंटला या राऊंड मध्ये टाके वाढवायचे आहेत आणि हा एक राऊंड आणि पुढचा एक राऊंड कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचे जे काम आहे ते त्या पॉइंटला गेल्यानंतर पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉइंटला आपले जे राऊंड आहेत, बांगडी या पॉइंटला ऍड केलेली आहे आणि 1 2 3 4 राऊंड स्टार्ट आहे आणि मार्करच्या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि या राऊंड पासून मार्करच्या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत आणि आपल्याला आणखीन पुढे 2 2 4 5 6 2 2 4 आणखीन 2 राऊंड काम करायचं आहे या सेडने आणि पुढचा सेड घ्यायचा आहे. आता या पॉइंट मध्ये मार्करच्या पॉइंट मध्ये टाके वाढवायचे आहेत. या पॉइंटला 2 सिंगल क्रोशे बॅकलुक मध्ये ठेवलेले आहेत आणि पुढे मार्कर लावायचा आहे. हा एक राऊंड आणि पुढचा एक राऊंड मार्करच्या पॉइंटला टाके वाढवून घेऊयात आणि नंतर तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉइंटला गेल्यानंतर पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि या पॉइंटला 2 2 4 5 6 2
2 4 5 6 शेवटचा राऊंड स्टार्ट आहे या सेटचा. पुढे 7 राऊंड घ्यायचा नाही आपल्याला, 6 राऊंड ठेवायचे आहेत बांगडी ॲड केल्यानंतर. आणि पॉईंट टू पॉईंट टाके वाढवलेले आहेत, जास्तीचे टाके वाढवलेले नाही आहेत. हळूहळू शेपात टाके वाढवण्याचं काम जे आहे ते ठरवलेलं आहे. ज्या पॉईंटला 6वा राऊंड कंप्लीट होईल त्या पॉईंटला पुढचा सेट जॉईन करायचा आहे आपल्याला. या पॉईंटला पुढचा सेट जॉईन करायचा आहे, कारण या पॉईंटला जॉईनिंग पहिला जो सेट बदललेला आहे तो या पॉईंटला बदललेला आहे आणि त्याच पॉईंटला आपलं काम आलेलं आहे. या पॉईंटला आपण पुढचा सेट जॉईन करून घेऊयात. आणि इथून पुढे मार्कर जे आहेत ते काढून टाकूयात. आणि या सेटचं काम आपण पुढील भागात पाहूयात. या भागात दाखवणं शक्य नाहीये. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.